लागलेला आहे आणि शेवटचा टप्पा आता सुरू आहे। जनतेसमोर आपण काय मुद्दे घेऊन लढा द्यायसाठी समोर गेलेलो आहे? मी जनतेसमोर या उस्मानाबाद मतदारसंघाचा आणि धाराशिव जिल्ह्याचा विकासाचा मुद्दा घेऊन मी जनतेसमोर आलेलो आहे। त्याच पद्धतीनं जो आता महाराष्ट्रातील ज्वलंत विषय आहे, सगळे सोयऱ्यांचा कायदा आणि मराठा समाजाचं कुणबीतून आरक्षण मिळावं याचा कायदा, हा कायदा पारित करण्यासाठी मी एक वकील असल्यामुळे संसदेत चांगल्या पद्धतीनं मांडणी करू शकतो आणि तो मंजूर करून घेऊ शकतो। तो कायदा पारित करण्याच्या अजेंडा घेऊन उस्मानाबाद जिल्ह्याचा सर्वांगीण विकास घेऊन मी या निवडणुकीला सामोरे जात आहे। त्याच पद्धतीनं आपल्या देशातले जे पत्रकार बांधव आहेत, पत्रकार बांधवांना जीवन संरक्षण विमा मिळावा हाही माझ्या अजेंडामधील एक महत्त्वाचा विषय आहे। त्याच पद्धतीने शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या आहेत त्या आत्महत्या थांबवण्यासाठी जसं मध्ये केंद्रेकर साहेबांनी प्रस्ताव दिला होता की पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना 10,000 हेक्टरी आर्थिक सहाय्य भेटावं, जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक बळ भेटेल आणि आत्महत्या थांबेल, तो माझा अजेंडा आहे। त्याच पद्धतीनं या मतदारसंघातील गडकोट, किल्ले आणि नद्यांचा विकास करण्यासाठी आणि त्यांचं सुशोभीकरण करण्याचा हा माझा विषय आहे। त्याच पद्धतीनं स्त्रियांचं सक्षमीकरण, त्यांना आत्मरक्षणाचं शिक्षण कॉलेज आणि शाळेमध्ये देण्यासाठी उपाययोजना करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। तसेच या आपल्या मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, ते हक्काचं पाणी आपल्या मतदारसंघाला मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, जेणेकरून पिण्यासाठी, शेतीसाठी आणि उद्योगधंद्यासाठी मुबलक पाणी मिळेल। त्याच पद्धतीने कृषी MIDC शेतीपूरक उद्योगांना चालना मिळण्यासाठी विशेष कृषी MIDC आपल्या मतदारसंघात स्थापन करण्याचा माझा प्रयत्न राहील। त्याच पद्धतीनं आपल्या उस्मानाबाद धाराशिव शहरातील विमानतळ पडीक आहे, बंद आहे, त्या विमानतळाचा कार्गो एअरपोर्ट म्हणून उपयोग करून येथील शेतकऱ्यांना, या भागातील लोकांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा मी प्रयत्न करेन। तसेच उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आणि धाराशिव जिल्ह्यातील युवकांना रोजगार नाही, तसेच या ठिकाणी युवकांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याचा मी प्रयत्न करेन। अनेक उद्योगधंदे उभारण्याचा केंद्रातील प्रस्ताव आणि केंद्रातील उद्योगधंदेचा आपल्या मतदारसंघात आणण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन। त्याच पद्धतीनं स्किल बेस्ड युनिव्हर्सिटी आपल्या ह्या मतदारसंघात स्थापन करण्याचा माझा विचार आहे। असे अनेक विकासाचे मुद्दे घेऊन मी या आगामी निवडणुकीत लढवत आहे आणि मी आतापर्यंत प्रामाणिकपणे माझ्या प्रत्येक क्षेत्रात कार्य केलेलं आहे। यापुढेही या लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी प्रामाणिकपणे कार्य करत राहीन। सर, मला सांगा, जसं आता धाराशिवमध्ये रस्ते झाले आणि बाकीचं वाहतूक झालं, या संबंधित खूप अडचणी सुरू आहे, तर याच्याबद्दल आपलं काय मत वाटतं? या ठिकाणी इतक्या अडचणी आहेत, जर आता आपण पत्रकार या ठिकाणी आलेला आहात, इतक्या मोठमोठ्या लोकांच्या सभा झाल्या, पण जे रस्त्याची परिस्थिती बघितली तर खूप दयनीय परिस्थिती आहे। जनतेतून रोष असा आहे की कोणत्याही प्रकारच्या सेवा चांगल्या पद्धतीनं दिल्या जात नाहीत, तर मूलभूत सेवा ह्या चांगल्या पद्धतीने दिल्या जात आहेत। काही ठिकाणी नेत्यांवर वेगवेगळ्या टक्केवारीच्या आणि विकास निधी खाल्ल्याचे आरोप जनतेतून केले जातात। आता हे जे गुत्तेदारी करतात त्यांनाच माहिती आहे, आपला गुत्तेदारी व्यवसाय नाही आहे, त्याबद्दल आपल्याला माहीत नाही, पण यामुळं विकासच झालेला नाही। जर आपण आता पाहिलं, इथं जजेस क्वार्टर आहेत आणि जजेस क्वार्टर समोर सुद्धा जर इतक्या वाईट परिस्थिती असेल रस्त्यांची आणि ते चेंबर्स काढले असतील बाहेर आणि अंडर ड्रेनेज ग्राउंडमध्ये इतका घोटाळा आहे की फक्त 4 इंचाचा पाईप आहे, ज्याबद्दल मी फेसबुक लाईव्ह केलं होतं, परंतु त्याबद्दल कुणीही आत्तापर्यंत काही दखल घेतलेली नाही। आणि या पद्धतीनं अनेक सामाजिक प्रश्न जिल्ह्याचे प्रलंबित आहेत। आणि आपण विचारल्याप्रमाणे की मी एक वकील आहे, वकिली व्यवसाय करतो, वकिलांचेही प्रश्न अनेक प्रलंबित आहेत। तर मी ज्यावेळेस संसदेमध्ये खासदार म्हणून निवडून जाईल त्यावेळेस माझं प्राधान्य असेल की ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट हा पारित करावा। वकिलांच्या अनेक समस्या, ज्युनियर वकिलांना आर्थिक परिस्थिती हालाकीची असते, त्यांना काहीतरी सुरुवातीला 5 वर्षापर्यंत स्टायपंड भेटावा, केंद्र सरकारकडून सहाय्य भेटावं। त्याच पद्धतीने जे वयस्कर वकील आहेत त्यांना पेन्शन भेटावी आणि सामाजिक आणि आर्थिक संरक्षण वकिलांना भेटावं। त्याच पद्धतीनं ज्या वकिलांची नोंदणी होते, जसं मी पत्रकारांसाठी मागितलं, तसंच वकिलांना सुद्धा नोंदणी झाल्यावर आणि वकिली व्यवसाय करणारे जे चालू आहेत त्यांना 1 कोटी रुपयाचं कमीत कमी जीवन विमा नोंदणी झाल्यावर केंद्र सरकारकडून भेटावं, हाही मी माझ्या व्यवसायातला माझ्या वकील बांधवांसाठी मी प्रयत्न करणार आहे। सर, आपला देश कृषीप्रधान देश आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्न म्हटलं तर सर्वात आधी शेतकऱ्यांच्या प्रश्न समोर येतो। शेतकऱ्यांसाठी आपलं काय करू इच्छिता, काय समोर येतो? मी शेतकऱ्यांसाठी
जो मध्ये प्रस्ताव आला, शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा पद्धतीनं थांबतील यासाठी मी सर्वात अगोदर प्रयत्न करेन, जेणेकरून शेतकऱ्यांचं आर्थिक सक्षमीकरण होईल, शेतमालाला केंद्र सरकारकडून हमीभाव मिळावा यासाठी मी प्रामुख्यानं प्रयत्न करेन। शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती आणि आत्महत्याचं कारण एक आहे की त्यांची शेतमालाला भाव भेटत नाही, पिकांचं नुकसान होतं, तर त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी। जसं पेरणीपूर्वी आर्थिक सहाय्य आणि शेतकऱ्यांना 24 तास पाणी आणि शेतीसाठी मोफत वीज हे मी देईन। जर शेतीला पाणी मिळालं तर पीक चांगले येतात आणि पीक चांगले आले तर शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होणार नाही। जसं आता महिला सशक्तीकरण, महिलांच्या विकासासाठी, महिलांच्या जे रोजगार आहे त्यांच्यासाठी आपलं समोर काय पाऊल राहील? माझं महिला सक्षमीकरणासाठी पहिल्यांदा पाऊल असं राहील की सेल्फ डिफेन्स, बचाव करण्यासाठी जुडो, कराटे क्लासेस जे आहेत ते सरकारतर्फे महाविद्यालयीन मुलींसाठी आणि शाळेतल्या मुलींसाठी शिकवण्यात यावेत, जेणेकरून जर भविष्यात त्यांच्यावर काही संकट आलं तर ते स्वतःचं संरक्षण करू शकतील। त्याच पद्धतीने मोठ्या शहराच्या ठिकाणी, गजबजीच्या ठिकाणी CCTV फुटेज असावे, त्याचं एक मॉनिटरिंग जिल्हाधिकारी कार्यालयात असेल, एक मॉनिटरिंग संबंधित पोलीस स्टेशन आणि दुसरं मॉनिटरिंग SP जे पोलीस अधीक्षकांचं कार्यालय त्या ठिकाणी असेल। त्याच पद्धतीने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र मोफत वसतिगृह, म्हणजे गरीब आणि गरजू लोकांसाठी मोफत वसतिगृह राहावेत। त्याच पद्धतीने अनेक इतके उद्योगधंदे आहेत जे महिला करू शकतात। पुरुषांच्या बरोबरीनं महिला आज पुढे बढ़त आहेत, परंतु आर्थिक राजकीय शक्ती नसल्यामुळं त्यांना ते बळ भेटत नाही आणि महिला शक्ती ही मातृशक्ती आहे। ते महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी हे याच मतदारसंघातील असून आणि या जिल्ह्यातील महिलांना जर संधी मिळाली, माझ्या मतदारसंघातल्या जर महिलांना संधी मिळाली तर देशात नव्हे तर आंतरराष्ट्रीय लेवलला सुद्धा ते नाव खूप मोठं करू शकतात। परंतु आत्तापर्यंतच्या राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळं आणि विकास नसल्यामुळे ह्या गोष्टी राहिलेल्या आहेत। तर या मतदारसंघातल्या महिला जर मी खासदार झालो तर भविष्यातच माझ्या भगिनी माता या देशाचं नाव संपूर्ण जगात विकसित करत असतील। सर, शिक्षणाचं म्हटलं तर शिक्षणाचं असं आहे की खूप मागे झालेलं आहे, जिल्हा परिषदची शाळा पण बंद झालेल्या आहे आणि त्याच्यामुळे जे बाकीचे जे शिक्षण घेणारे जे मुलं आहेत त्यांना खूप अडथळा निर्माण होत आहे आणि पटसंख्या पण कमी झाली, काय सांगा? या ठिकाणी जे शिक्षणाचं कमर्शियलायझेशन झालेलं आहे यामुळे हा फटका बसत आहे। त्याच पद्धतीनं आपण जर बघितलं खाजगी शाळांमध्ये कमी वेतन असतं, बेरोजगारी असल्यामुळे शिक्षक जे नवीन बाहेर पडले, जे शिक्षकाची नोंद घेऊन बाहेर पडतात ते त्या शाळेला अप्रोच करतात आणि ते कमी पैशामध्ये त्यांच्याकडून जास्त काम करून घेतात आणि त्या ठिकाणी टिकून राहण्यासाठी ते शिक्षकच झटतात, मेहनत करतात, त्यामुळे तिथला रिझल्ट साहजिकच आहे बाहेर पडतो। परंतु जर सरकारी शाळा बघितल्या तर इथले शिक्षक प्रामुख्याने, मी म्हणत नाही पण 100 पैकी 50% शिक्षक कष्ट घेतात आणि 50% शिक्षक कष्ट घेत नाहीत। त्यामुळं असा रिझल्ट येतो की विद्यार्थ्यांची गुणवत्ता कमी होते। घरी पालकांनाही वाटतं की बाबा आपल्या विद्यार्थ्याला, शेजारच्या विद्यार्थ्याला जास्त येतं, आपल्या विद्यार्थ्याला कमी येतं, त्यामुळे हा त्यांच्या मनात कुठून विचार येतो माहीत नाही। त्यामुळं तिकडच्या खाजगी शाळांमध्ये घालायचं प्रमाण कमी होतं आणि ते पैसे देऊन मोठ्या शाळेमध्ये किंवा प्रायव्हेट स्कूलमध्ये त्यांना घालतात, हा त्याचा परिणाम आहे। परंतु याचा फटका सर्वसामान्य गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना बसतो, कारण काय होतं, जर दुर्लक्ष होत असेल तर त्यांना फटका बसतो। तरी माझं नियोजन राहील, जसं दिल्लीमध्ये मी ज्यावेळेस गेलतो त्यावेळेस दिल्लीमधले पब्लिक स्कूल हे 1 नंबरचे स्कूल झाले त्या सरकारने केले आणि तो जो फॉर्म्युला त्या ठिकाणी त्यांनी वापरला तो नक्कीच मी माझ्या मतदारसंघात वापरेन। म्हणजे ज्यांची आर्थिक परिस्थिती आहे त्यांच्या तर मुलांना शिक्षण भेटावंच, परंतु ज्यांची आर्थिक परिस्थिती गरीब आहे, ज्यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे, त्याही विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचं शिक्षण भेटावं यासाठी मी प्रयत्न करेन। त्यासाठी शिक्षण विभागाला मी नक्कीच पाठपुरावा करेन, त्यांच्याशी सतत संपर्कात राहीन आणि गुणवत्ता आपल्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांची कशी वाढेल यासाठी मी प्रयत्न करत राहीन। सर, जनतेला शेवटी आपला काय संदेश राहील? मी जनतेला एकच संदेश देतो, आत्तापर्यंत गेली 30-40 वर्ष आपल्या जिल्ह्याचा विकास झालेला नाही। मी कुणाचंही नाव घेत नाही, कुणावर वैयक्तिक टीका करत नाही, परंतु यावेळेस एक सुशिक्षित उमेदवार म्हणून आपण मला संधी द्यावी। मी जिल्हा कोर्टापासून देशाच्या सर्वोच्च न्यायालयात वकिली व्यवसाय करत असल्यामुळं आणि कोर्ट हा समाजाचा आरसा असल्यामुळं मला सामाजिक प्रश्नाची जाण आहे आणि मी चांगल्या पद्धतीने संसदेत बाजू मांडू शकतो आणि आपल्या मतदारसंघाचे प्रश्न सोडवू शकतो। त्यामुळे मी
आपल्या माझ्या मतदार बंधू भगिनी आणि मातांना आणि माझ्या गुरुजनांना एकच विनंती करेन की या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण मला 9 नंबर वरील बॅट या चिन्हासमोरील बटन दाबून विक्रमी मताने विजयी करावं आणि एक वेळ मला आपले मतदान रूपी आशीर्वाद देऊन या निवडणुकीमध्ये विजयी करावे, जेणेकरून मी या आपल्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्णपणे प्रामाणिकपणे प्रयत्न करेन। धन्यवाद।